भारतीय जनता पार्टीचे एक माजी नगरसेवक आहे. त्यांचं नाव आहे दामू अण्णा शिंदे. या शिंदेंनी एक माझ्या माहितीप्रमाणे अशोक कुलकर्णी नामक एका व्यक्तीला नाहक मारहाण केलेली आहे. त्याच्या आधी केली होती. पोलिसांनी साधा किरकोळ गुन्हा नोंदवलेला आहे. आता एवढा मोठा गुन्हा झाला आहे, तो माणूस जागेवर नाही अशी माझी माहिती आहे. तो मेलेला आहे का जिवंत आहे हे माहिती नाही. त्याचं घर या दामू अण्णाने विकून टाकलं परस्पर हेही माझ्याकडे माहिती आहे. आणि अशी एवढी घटना होऊन पोलिसांनी साधा गुन्हा नोंद केलेला नाही. आणि हे अतुल सावे जे आहे मंत्री महोदय माननीय, यांच्या दबावाखाली या सगळ्या गोष्टी होत आहेत. अतुल सावेंचा तो अतिशय निकटवर्तीय कार्यकर्ता आहे. अतुल सावे त्याच्यासाठी सर्वस्व लावायला तयार आहे अशा माझ्याकडे माहिती आहे. परंतु अशा अतुल सावे जे मंत्री आहे त्यांच्या आशीर्वादानं अशा पद्धतीनं गुंडशाही, दडपशाही सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल या भागात झालेलं आहे. दादा, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर असाच एक प्रकार घडला होता. त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला होता. आता अतुल सावेंचा नगरसेवकांमुळे असं बिलकुल या प्रकरणामध्ये अतुल सावेंचा पूर्णपणे पाठिंबा आहे, सहभाग आहे असं मी वक्तव्य नाही करणार. परंतु पाठिंब्यानेच ही हिंमत झालेली आहे. त्यांचे फोनसुद्धा अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनला जात असतात. त्या भागातल्या अशाच लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार या दामू अण्णा शिंदेनं हाताशी धरून अतुल सावे करतात. त्या भागातल्या कित्येक लोकांवर खोटे गुन्हे दाखल झाले. त्या भागातील खरे गुन्हे करणाऱ्यांना कित्येक लोकांना अतुल सावेंनी वाचवलेलं आहे. माझ्याकडे पूर्ण गोष्टीची माहिती आहे. आणि त्याच्यामुळं जर एक मंत्री, राज्याचा कॅबिनेट मंत्री अशा पद्धतीनं अशा लोकांना संरक्षण देत असेल तर भारतीय जनता पार्टीची फार संस्कृतीची गोष्ट करते, ही तुमच्या समोर आलेली. दादा, काल पुण्यामध्ये एक पत्र व्हायरल होतं आहे की भाजप नगरसेवकाच्या प्रचारार्थ हे पत्र आहे. पुण्यातील शिवशाही गाडून पुन्हा पुण्यामध्ये पेशवाई आणू असं या पत्राद्वारे मांडण्यात आलं आहे. शिवशाही गाडणार आता अजून कधी पैदा झालेलाच नाही या महाराष्ट्रात. पेशवाई आणि शिवशाहीत फरक काय हा एक माझा प्रश्न आहे. शिवशाहीनंच पेशव्यांना कामकाज करायला सांगितलं. पेशवे काय राजे थोडी होते. पेशवे छत्रपतींनी कामकाज करायला ठेवणार एक पेशवे पदवी होती, काय पदवी होती, काय राज्य करण्याची थोडी सिस्टीम आहे. शिवशाही ते राज्य पद्धती होती. अमरावतीच्या वरुड नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेस एकत्र आले. असं खूप ठिकाणी झालेलं आहे. अंबरनाथचं उदाहरण तर सगळ्या महाराष्ट्रासमोर आलेलं आहे. असं खूप ठिकाणी झालेलं आहे. एक एक गोष्टी समोर येत आहेत. दादा, आज नितेश राणे आणि एकनाथ शिंदे यांची सभा आहे शहरामध्ये. काय भोंगतो नितेश राणे पाहू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.